नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी निघाली मित्रांनो. ही भरती निघालेली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी या कार्यालयाकरिता प्रोजेक्ट मॅनेजर आणि सोशल मीडिया एक्सपर्ट या पदाची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या पदांना कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, पगार काय असणार आहे, किती वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपले इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकरिता प्रोजेक्ट्स मॅनेजर लेव्हल 7 व सोशल मीडिया एक्सपर्ट अशा 2 अतिरिक्त तांत्रिक मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडनं, सामान्य प्रशासन विभागाकडनं दिनांक 17 जून 2026 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेली प्रस्तावना जी की आपण वाचून घेणार आहोत. आता मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकरिता विविध तांत्रिक कामांसाठी विविध मार्गाने अवलंब करून बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळांच्या सेवा उपलब्ध करून घेण्यात येतात व सध्याच्या स्थितीत महाराष्ट्रात सुरू होणारा मतदार यांच्या अ, पुनः पुनरीक्ष पुनरीक्षणाचा कार्यक्रम, ओके, म्हणजे सोशल इन्व्हेस्टिगेशन रिव्हेन्यू, ओके, SAR 2026 व त्या कार्यक्रमाची तयारी तसेच कामाचा मोठा अवका पाहता मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास मतदार यांच्या पुनरीक्षणाच्या कार्यक्रमाकरिता एक प्रोजेक्ट मॅनेजर लेव्हल 7 व एक सोशल मीडिया एक्सपर्ट अशा एकूण 2 अतिरिक्त तांत्रिक मनुष्यबळांच्या सेवांची अत्यंत आवश्यक आहे. तसेच सदर संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम 7 ते 8 महिन्यांच्या कालावधीपर्यंत सुरू राहणे अपेक्षित आहे. यास्तव मतदार यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकरिता प्रोजेक्ट्स मॅनेजर लेव्हल 7 आणि सोशल मीडिया एक्सपर्ट अशी 2 तांत्रिक मनुष्यबळ रुजू झाल्यास दिनांक 30/9/2026 या कालावधीसाठी बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती, असे तर सांगण्यात आलेलं आहे. आता बघूया आपण आता शासन निर्णय. आता मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास मतदार यांच्याशी पुनरीक्षण कार्यालयाकरिता एक प्रोजेक्ट मॅनेजर लेव्हल 7 व एक सोशल मीडिया एक्सपर्ट अशी 2 तांत्रिक मनुष्यबळ रुजू झालेल्या दिनांकापासून दिनांक 30/9/2026 पर्यंत या कालावधीसाठी बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेण्यास वित्त विभागाच्या शासन निर्णय 9/6/2017 मध्ये गठीत उपसमितीने चक्रीय पद्धतीने मान्यता दिलेली आहे. सदर मान्यतेस अनुसरून नमूद 2 तांत्रिक मनुष्यबळांची सेवा रुजू झाल्यास दिनांकापासून ते 30/9/2026 पर्यंत उपलब्ध करून घेण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. आता हे जे पद आहे प्रोजेक्ट मॅनेजर आणि सोशल मीडिया एक्सपर्ट 30/9/2026 पर्यंत त्यांचं काम करून घेणार आहे यांच्याकडून. ज्यांना कोणाला याच्यात अप्लाय करायचं असेल किंवा जास्तीत जास्त 8 महिने 7-8 महिने ते काम आहे. ओके. ज्यांना कोणाला अप्लाय करायचं आहे तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. आता उक्त संबंधित तांत्रिक मनुष्यबळांच्या सेवा विविध मार्गाने निविदा प्रक्रिया राबवून स्पर्धात्मक दराने उपलब्ध करून घेण्यात याव्यात असे तर सांगण्यात आलेलं आहे. आता यामध्ये जर बघायला गेलं तर याकरिता होणारा खर्च जो दिलेला आहे, जे आपल्याला कटांतरी भरतीमधून भागवण्यात यावा व याच्यात सदर शासन निर्णय दिलेला आहे 9/6/2017 मध्ये उपसमितीची चक्रीय पद्धतीने दिलेल्या मान्यतेनुसार अनौपचारिक संदर्भामधून दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे, असं तर सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचा हा जी-आर आलेला आहे. याच्यात 2 पदे आहे. एक पद आहे प्रोजेक्ट मॅनेजर लेव्हल 7 चं व सोशल मीडिया एक्सपर्टचं एक पद आहे. 2 पदं इथं भरण्यात येणार आहे बाह्य यंत्रणेसाठी. ओके. बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकरिता. आता तुम्ही म्हणाल सर अप्लाय कसं करायचं आहे? तर आपल्याला हे जे पद आहे बाह्य यंत्रणेद्वारे भरून दिली जाणार आहे कटांतरी पद्धतीने. तर आपल्याला स्वतः मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट द्यायची आहे आणि तिथं जाऊन आपल्याला स्वतः सांगायचं आहे मला कोणत्या पदासाठी अप्लाय करायचं तिथं सांगा. व तिथून आपले इंटरव्ह्यू वगैरे घेऊन डायरेक्टली सिलेक्शन केलं जातं. ओके. तर स्वतः आपण तिथे जाऊन भेट द्या व आपलं सिलेक्शन करून घ्या. कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर Telegram चॅनल, WhatsAppला PDF फाईल शेअर करून तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा
डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशा नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक